आज या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल मी इथे आलेलो आहोत। या ठिकाणी मी आत्ताच अर्ज दाखल करून आलो आहे। नवीन पनवेल शहरातील प्रभाग 16 क्रमांकामध्ये क या जागेसाठी मी इथे अर्ज दाखल केलेला आहे। येणारी निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असेल, कारण की जो काही नवीन पनवेलचा विकास व्हायला पाहिजे होता तो काही चांगल्या प्रकारे झालेला नाही। एकदम त्याचा भकास झालेला तुम्हाला दिसेल। रस्त्यावर सगळीकडे खड्डे पडलेले होते, पाण्याची समस्या तशीच होती। सगळं प्रॉपर्टी टॅक्सचा विषयाचा देखील पूर्ण सत्ताधाऱ्यांनी इथं गोंधळ करून ठेवलेला आहे या पनवेल शहरामध्ये। आणि या पनवेल शहराला कुठेतरी एक सुशासन देण्यासाठी, या पनवेल महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार मुक्त अशी पनवेल महानगरपालिका करण्यासाठी, टँकर मुक्त नवीन पनवेल शहर करण्यासाठी आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि मला वाटतं शहरातील नवीन पनवेल शहरातील लोकांना प्रचंड त्रास झालेला आहे, प्रचंड नाराजी आहे। आणि या नाराजीचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये सर्व नवीन पनवेल शहरातील जनता येणाऱ्या 15 तारखेला देणार आहे। आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात लढत आहोत। त्यामुळे माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की आपली 5 वर्ष कोण कामं करणार आहे, कोण जनतेची सेवा करणार आहे, कोण लोकांना न्याय मिळवून देणार आहे, अशा लोकांना आपलं एक मत द्या। कारण हे मत पुन्हा पुन्हा येत नाही, 5 वर्ष ही लोक आपल्याकडे बघायला येत नाही। मला वाटतं काही लोक आता 2 दिवस झाले त्यांची कार्यालय उघडी करायला लागलेली आहेत, पण शिवसेना वर्षाचे 12ही महिने पूर्णपणे आमचे कार्यालय चालू असतात। 24 तास कार्यालय आमचं नवीन पनवेलला चालू आहे। त्यामुळे माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळात, आता येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी आपलं एक अमूल्य मतदान, आपलं वोट एक चांगल्या उमेदवाराला आम्हाला देऊन तुम्ही आम्हाला चांगले तुमची सेवा करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेत पाठवाल, एक आपल्याकडून एक आशा व्यक्त करतो। प्रचारासाठी केवळ फक्त 15 दिवस आपल्याला मिळतात प्रत्येक उमेदवाराला। आपण मतदारांपर्यंत कसेपर्यंत पोहोचणार आणि कशा प्रकारे? नक्कीच 15 दिवस मिळत आहेत। कसं आहे, थोडंसं भेटीगाठी असतात सर्व मंडळांना, सर्व स्थानिक प्रतिनिधी, काही सामाजिक संघटना आहेत, त्यांना भेटीगाठी करण्यात वेळ जातो। आजच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि पनवेलमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढत आहोत। महाविकास आघाडीचा अजेंडा तयार आहे। मला वाटते आता एक उद्या किंवा परवापासून आमची प्रचाराला सुरुवात होते। प्रचार तसाही सुरू झालेलाच आहे, वैयक्तिक भेटीगाठीची सुरुवात झालेली आहे। डोर टू डोर प्रचार आता आम्ही उद्यापासून सुरू करू आणि मला वाटतं एक 12-13 दिवस भेटत आहेत, त्यामुळे पूर्ण प्रचार आम्ही करू। ऑलमोस्ट लोकांपर्यंत प्रचार गेलेला आहे, लोकांना माहीत आहे, लोकांनी बघितलेलं आहे। जो उरणला निर्णय दिला तोच निर्णय पनवेलची जनता देखील पनवेलला देईल अशी मला एक आशा वाटते। एवढंच सांगतो। जय महाराष्ट्र। यानंतर प्रवीण जाधव यांना विचारतो की जाहीर सभा कुठल्या होणार आहेत का मोठ्या? अजून तरी काय महाविकास आघाडीने तसं सांगितलेलं नाही आहे, परंतु 2-3 जाहीर सभा होतील। वेळ आली तर बाळामामांना परत पनवेलमध्ये त्यांच्या 2 जाहीर सभा होतील। ओके.